हॅवेल्सनच्या माध्यमातून नांदेडमध्ये नीट गुरुकुल प्रणाली सुरू। डॉक्टर बनण्याचा ध्यास असणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी गुरुकुलच्या माध्यमातून हॅवेल्सन एज्युकेशनच्या प्रदीर्घ अनुभवातून मार्गदर्शनाचे भारतात पहिल्यांदाच नांदेड शहरात द्वार खुले झाले आहे। नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात ही अभिमानाची बाब आहे। या यंत्रणेच्या सहाय्याने नांदेड येथे प्रत्येक विद्यार्थ्याला ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या नीट गुरुकुलची सुरुवात 15 मार्च पासून प्राशा बिल्डिंग सेकंड फ्लोर ग्लोबल हॉस्पिटल जवळ VIP रोड नांदेड येथे झाले। पेपर संपताच दुसऱ्या दिवशी क्लासेस सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अक्षरशः पाहण्यासारखा होता। विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले। विद्यार्थ्यांना तिलक लावून आणि पुष्प देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि मोटिवेशन निर्माण झाले। विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यामुळे आम्ही लगेच सुरुवात केली। इथे केवळ अभ्यास नाही तर योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि आत्मविश्वास दिला जातो। आजच्या ओरिएंटेशन ते भरपूर वाढल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी बालक म्हणून मिस करतो ते करायला पालकांनी काय बोललं चांगल्या प्रकारे समजवलं। म्हणजे इथं जे सोशल मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मुलांचे हे आहे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते फार म्हणजे आमच्यासाठी उपयोगाचं आहे। आज जे विद्यार्थी सोशल मीडिया या गोष्टीपासून होतात ते आम्हाला चांगलं वाटतं। आम्ही हॅवेल्सनसोबत एकदम समाधानी आणि पूर्ण परिस्थिती एकदम ओरिएंटेशनमध्ये आम्हाला चव्हाण सर आणि सम्राट सरांनी पुढच्या येणाऱ्या 2 वर्षात काय शिकवणार आहेत आणि त्यांच्या स्टुडंट्सच्या त्यांच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या, त्यांना पुढं कसं जायचं आहे, 2 वर्ष काय काय करायचं आहे आणि कोणत्या डिसिप्लिननं काम केलं तर ते पुढं जातील, हे सगळं सरांनी ब्रीफली आम्हाला समजून सांगितलेलं आहे। आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण चांगलं काम करतील। सर, आज तुम्हाला जर बायोची फॅकल्टी भेटली होती, त्या फॅकल्टीकडून काय शिकायला भेटलं तुम्हाला? बायोच्या फॅकल्टीवाल्या सरांनी श्रीशांत चव्हाण म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला पुढच्या येणाऱ्या 2 वर्षात त्यांनी काय शिकवणार आहेत त्याबद्दल सांगितलं। आणि त्या व्यतिरिक्त अजून मुलांना बाकी बी गोष्टीत कसं मोटिवेट व्हायचं आहे, पॅरेंट्सनी मुलांना कसं मोटिवेट करायचं आणि पोरांनी पॅरेंट्सला कसं मोटिवेट करायचं याबद्दल पण चांगलं समजून सांगितलेलं आहे। नक्कीच त्याचा फायदा मुलांना होईल। ठीक आहे।